पाऊस आणि भजी यांचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. बघा बाहेर पाऊस पडायला लागला की आपल्याला मस्त अशी गरमागरम भजी खावीशी वाटते. तर बाहेर असाच पाऊस पडतोय. मी सुद्धा अशीच गरमागरम भजी केलेली आहे आणि त्यासोबतची ही कांद्याची चटणी आणि गरमागरम मस्त असा वाफाळता चहा. सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी. चला तर मग पटकन बनवायला घेऊयात खेकडा भजी. मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चला खेकडा भजी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथं मी 5 मध्यम आकाराचे बघा हे कांदे घेतलेले आहेत. आता आपण खेकडा भजी बनवतोय की नाही, मग त्यासाठी आपल्याला कांदा असा सुटा सुटा मोकळा मोकळा लागणार आहे. तर त्यासाठी हा कांदा चिरायचा कसा ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर आता हा कांद्याचा जो तळाचा भाग आहे आणि जो वरचा भाग आहे ते दोन्ही कट करून घ्यायचे, पण तळाकडचा भाग कट करताना थोडासा जास्त कट करायचा. आता इथं दाखवल्याप्रमाणे असं कट करायचं, मधोमध काप देऊन घ्यायचा. त्यानंतर कांद्याचं वरचं साल काढून घ्यायचं. आतून जर समजायला काळं वगैरे असेल तर मग कांदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर याच्या मुळाकडचा जो भाग आहे की नाही तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. चाकूने असं त्रिकोणी कट द्यायचा म्हणजे तो अलगद असा निघून येतो. आता खेकडा भजी बनवतो त्यासाठी मोकळा सुटा सुटा कांदा आपल्याला पाहिजे. मग हा मुळाकडचा भाग असा कट करून टाकला आणि ज्यावेळी आपण कांदा चिरू त्यानंतर तो मोकळा करायला आपल्याला सोपं जातं, म्हणून हा मुळाकडचा भाग असा काढून घ्यायचा. असं सगळ्या कांद्यांचं मी आता काढून घेतलं आहे आणि त्यानंतर कांदा आपल्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे स्लायसर असेल तर त्याच्यावरती तुम्ही याचे स्लाईस पाडून घेऊ शकता, पण स्लायसरवरती बऱ्याच वेळा काय होतं की खूप पातळ कांदा असा चिरला जातो आणि मग भजी करताना तो जळतो. म्हणून मग काय करायचं की शक्यतो चाकूनीच चिरून घ्यायचा. तर हे बघा आपलं 1 रुपयाचं कॉईन असतं की नाही, त्याची जेवढी जाडी असते तर तितका हा पातळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि ह्याच्यापेक्षाही बारीक आपल्याला करायचा नाही, नाहीतर मग तो जळतो. तर हे बघा इतकी ह्याची जाडी पाहिजे. अगदी जाड पण नाही आणि अगदी बारीकही करायचं नाही. असा सगळा कांदा मी चिरून घेतलेला आहे. आता त्यानंतर बघा याला असं अलगद हाताने थोडंसं कुस्करायचं, पण जास्त पण दाबून असं कुस्करायचं नाही, नाहीतर मग कांदा हा मोडतो. तर फक्त आपल्याला हा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे सगळा कांदा. जर कांदा मोकळा केला नाही तर मग भजी दडदडीत होते, घट्ट होते, म्हणून असा सुटा करून घ्यायचा. त्यानंतर बघा याच्यामध्ये मी पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा अलगद हाताने याला फक्त हे मीठ या कांद्याला असं चोळून लावायचं आहे आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. म्हणजे आपण ह्याला जे मीठ लावलं आहे की नाही कांद्याला त्याला चांगलं असं पाणी सुटतं. तर आता बघा हे 10 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर बरंचसं याला पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालूयात धना पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा ते पाऊण चमचा घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. त्यानंतर अगदी थोडीशी हळद नाही घातली तरी चालू शकते, पण मला आवडते म्हणून मी घातलेली आहे. आता त्यानंतर बघा पोहे खायचा हा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने एक 6 चमचे हे पीठ आहे ते घेतलेलं आहे. अगदी जास्तही बेसनाचं पीठ याच्यामध्ये घालायचं नाही, गरज लागली तर आणखीन पीठ आपण याच्यामध्ये घालू शकतो. आता बघा याच्यामध्ये 1 चमचा हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता बेसनाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते पोटाला बाधू नये म्हणून ओवा हातावरती क्रश करायचा आणि मग घालायचं. आता कांद्याला आपण चोळून मीठ तर लावलेलंच आहे, पण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखीन एक पाव चमचा मी याच्यामध्ये घातलेला आहे. आता आपापल्या गरजेनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता कांद्याला जे आपण चोळून मीठ लावलेलं आहे त्याला भरपूर असं पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्येच हे बेसन पीठ सगळं मिश्रण आपल्याला ओलवून घ्यायचं आहे. गरज लागली तर अगदी 1-2 चमचे पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा पाण्याचा थोडासा असा शिपका मारायचा जर कोरडं वाटत असेल तर. तर आता हे बेसन सगळं व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, पण थोडंसं मला आता याच्यामध्ये बेसनाचं पीठ कमी वाटतं आहे, त्यामुळं मी 2 चमचे हे बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे टोटल 8 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ इथं वापरलेलं आहे. आता बघा अगदी एखादा चमचा असा हातावरती पाणी घ्यायचं आणि म्हणजे हात थोडासा ओलवून घ्यायचा आणि मग हे परत एकदा मिश्रण असं गोळा करून घ्यायचं. आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातले त्यामुळे खूप चिकट आणि हात खूप आपले असे भरतात. आता सोडा वापरलेला नाही, त्यामुळे आता भजी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, ते कडकडीत तापलेलं आहे. त्याच्यातलं 2 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, पण तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे. थोडंसं सांभाळून हे मिक्स करायचं कारण कडकडीत तेल आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, किंवा मग चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या. मी हातानेच मिक्स केलेलं आहे. आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर.
आता कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळं पीठ आणखीन सरसरीत असं झालेलं आहे. तर इथे पहा, पटकन अशी हाताने ही भजी सुटली जाते. तर असं हे सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं. अगदी जास्तही बेसनाचं पीठ नाही किंवा अगदी कोरडा कांदाही दिसत नाही. तर बघा, कढईमध्ये तेल असं गरम झालेलंच आहे. आता याच्यामध्ये एक असा कांद्याचा तुकडा मी सोडून बघते. तर बघा, पटकन हा तळला जातो आहे, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे. आता पाण्यामध्ये थोडासा आपला हात असा बुडवून घ्यायचा आणि मग पटपट असे भजे याच्यामध्ये सोडून द्यायचं. याला काही असं, या भज्याला काही गोलाकार आकार द्यावा किंवा मग ते असं व्यवस्थितच असं गोळा करून टाकायला पाहिजे असं काही नाही. जसे येईल तसं सोडून द्यायचं, कारण आपण ही खेकडा भजी करतो आहे, त्यामुळे त्याचा वेडावाकडा असा आकार आलाच पाहिजे, तरच ही भजी हलकी फुलकी अशी होते. अगदी जर तुम्ही त्याला असं गोल गोल टाकायला गेलात तर भजी आतून दडदडीत होते. त्यामुळे हातात येईल तसं अगदी सोडत जायचं. तर हे बघा, एकदाच मी हात असा थोडासा पाण्यामध्ये ओलवून घेतला आणि पटपट जेवढे या कढईमध्ये भजे बसत होते तेवढे मी आता याच्यामध्ये सोडलेले आहेत. आता सोडलं की अर्धा मिनिट ही भजी अशी सेट होऊ द्यायची आणि मग पलटवायची. आता भजी पलटवली की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. जर तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेम जर ठेवली तर मग कांदा जळतो, आतलं पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजत नाही. म्हणून लो फ्लेमवरतीच आता ही भजी कुरकुरीत छान अशी तळून घ्यायची. आणि ही भजी अशी कुरकुरीत झाली ना तरच ती खाण्यात मजा आहे. तर हे पहा, आता हे बघा, एक 3 ते 4 मिनिटं ही बॅच तळायला मला लागलेली आहे. तर अशी ही कुरकुरीत कांदा भजी तळून तयार झालेली आहे. निथळून घ्यायची व्यवस्थित आणि इथं बघा, हा झार आहे ह्याच्यामध्ये काढायची, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं आणखीन तेल आहे ते सगळं निथळून जातं. आणि आता दुसरी बॅच आपण याच्यामध्ये सोडणार, तर त्याच्या अगोदर एक 15 ते 20 सेकंद पुन्हा तेल चांगलं गरम करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आणि त्यानंतरच मग दुसरी बॅच याच्यामध्ये सोडायची. कारण काय होतं की हे भजे तळताना अगोदरचं तेल हे थंड झालेलं असतं म्हणून. आता ही दुसरी बॅचसुद्धा हे बघा मी तळून घेतलेली आहे. आता सगळे भजे तळून तयार झालेले आहेत. आता याच तेलामध्ये आपल्याला याच्यासोबत लागणारी तिखट मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे. आता या मिरच्यांची पोटं अशी फोडून घ्यायची, म्हणजे मध्ये असं चीर देऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्या मिरच्या तळून घ्यायच्या. अगदी याला तुम्ही मध्ये चीर नाही दिली तर मग तडतड उडतात, उडून अंगावर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे याला मध्ये काप द्यायचंच. आता ही तिखट मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. आता वरून याच्या घालायचं मीठ आणि एखाद्या प्लेटमध्ये काढूनसुद्धा तुम्ही वरून मीठ घालू शकता. मी ह्याच्यामध्येच घातलेलं आहे. आता साईडला काढून घेते आणि तुम्हाला मस्त आता या भजीसोबत खाण्याची कांद्याची चटणी कशी बनवायची ते दाखवते. आता कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथं बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. 1 ते 2 कांदे तुम्ही घेऊ शकता. इथं एक मिडियम साईजचा कांदा मी घेतला होता. तर त्याच्यामध्ये बघा हे लाल तिखट घालायचं. हे कलरवालं थोडंसं लाल तिखट आहे, पण तिखटाला थोडंसं कमी आहे. आणि त्यानंतर मीठ घालूयात थोडंसं आणि कढईमध्ये जे कडकडीत गरम तेल आहे तेच याच्यामध्ये मी घातलेलं आहे, साधारणतः 1-3 चमचे. आणखीन जर तेल तुम्हाला याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, कारण जास्त तेलामध्ये हा जर कांदा भिजला ना तर खायला या चटणीची टेस्ट एक वेगळीच लागते. हे पहा, ही अशी कांद्याची लाल भडक चटणी बनवून तयार झालेली आहे. हे घ्या, गरमागरम कांद्याची भजी, त्यासोबत कांद्याची चटणी आणि तोंडी लावायला ह्या मिरच्या. हे पहा, आतपर्यंत ही भजी व्यवस्थित अशी तळली गेली, वरून मस्त अशी कुरकुरी झाली. दिसतोय ना खेकड्यासारखा आकार, अगदी वाकडा तिकडा. मस्त अशी खेकडा भजी तर तयार झाली, पण अजून काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. काय बरं राहिलं, तर मस्त गरमागरम असा वाफाळता चहा, याच्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे. तर हे पहा, असा मस्त गरमागरम चहासोबत मी ही भजी एन्जॉय करते. तुम्ही ही रेसिपी आजच करून पहा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. धन्यवाद.